नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज अलिबागमध्ये माझा दुसरा दिवस आहे आणि आत्ता मी गोस्टॉपमधून चेकआउट केलं। आता मी चाललो आहे अलिबागमध्ये सासवणे गावी। तिकडे एक करमरकर स्कल्पचर म्युझियममध्ये आहे, ते पाहायला। मी पोचलो आता करमरकर शिल्पालय पाहायला। सोंडीवरून आवाज फाट्यापर्यंत आलो। आवाज फाट्यावरून सासवणे गावात हे इकडे आहे करमरकर शिल्पालय। चला तर आपण बघूया आता। पहिल्या मजल्याच्या हॉलच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ शिल्प आपले लक्ष वेधून घेते। सासवणे गावात वसलेले करमरकर शिल्प संग्रहालय हे प्रसिद्ध शिल्पकार नानासाहेब करमरकर यांच्या सुमारे 150हून अधिक शिल्पकृतीचे घर आहे। ही कला आणि इतिहास प्रेमींसाठी एक अनोखी भेट आहे, जिथे भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम ठेवा जपला जातो। या शिल्पशाळेला सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत आपण भेट देऊ शकतो। सन 1930 मध्ये बॉम्बे आर्ट गॅलरीच्या प्रदर्शनात करमरकर सर यांच्या या हिराकुळीन शिल्पाला सुवर्ण पदक मिळाले होते। जर तुम्ही कलेचे चाहते असाल तर करमरकर शिल्प संग्रहालयाला नक्की भेट द्या।
करमरकर म्युझियम बघून झालं. आता मी चाललो आहे अलिबागच्या दिशेने. आज अलिबागमध्ये जाऊन अजून काही ठिकाणं आहेत ती बघायची आहे. करमरकर म्युझियममध्ये एंट्री 10 रुपयेच फक्त एंट्री फी आहे. तर तुम्ही या साईडला कुठे सासवणे गावा साईडला आला असाल तर नक्की करमरकर शिल्पशाळेला नक्की भेट द्या. आत्ताच अलिबागला पोचलो आणि उत्तर थोडा जेवण करून घेतलं आणि इकडची 1 वाजल्या. परत हॉस्टेलमध्ये चेकिंग केल्यानंतर परत बाहेर यायचा कंटाळा आला म्हणून. आणि आता मी चालू आहे हॉस्टेलला. हे जवळजवळ 1 किलोमीटरवर अंतरावर आहे. मेटपाडा गाव आहे, तिथे आहे माझं हॉस्टेल. आवारा बॅकपॅक पण पूर्ण गावाचा रोड आहे, दाखवतो तुम्हाला. अलिबागमधून आता मी आलो आहे रेवदंडामध्ये. इकडे 7 खानी बुरुज आहे तो बघायला. इथून थोड्या वेळाने मी रेवदंडाच्या समुद्रकिनारी जाऊन सूर्यास्त बघेन. रेवदंडा बीचवरून आता मी परत माझ्या हॉस्टेलवर आलो. आज थोडा गोंधळच झाला. ट्रॅव्हलिंगमुळे एक टाईम मॅनेजमेंट चांगले शिकायला भेटते. खरं तर आज मी जाणार होतो कोरलाई फोर्टला, पण ते काय जमलं नाही. वेळेअवेळी तिथे जाता आलं नाही. तिथे प्रयत्न करू वेळ काढून कोरलाई फोर्टला जाऊन. माझं जे आजचं हॉस्टेल आहे ते अलिबाग कोळीवाड्यामध्ये आहे. बसस्टँडपासून फक्त 15 मिनटं वॉकेबल डिस्टन्स आहे. हे आहे हॉस्टेल माझं.